तर हे भाऊ तिथं जरा जास्तच मन लावून काम करत होता. तर रामराम मंडळी, स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आयुष्यात पहिलेच असं झालं होतं, किरण आपली वाट बघत थांबला होता. मग किरणला घेतलं आणि गेलोत दत्तात्रय आर्टवर गेल्यास हे भाऊ जरा जास्तच मन लावून काम करत होता. बरं असो, तिथं जाण्याचं आपलं कारण असं होतं की तिथं आपल्या आशिष पाटील चव्हाण यांनी एक मूर्ती घेऊन ठेवली होती. ती आपल्याला घेऊन यायची होती दुकानला डेकोरेट करायला. मूर्ती घेतली आणि आलो दुकानला आलो तर आपल्या हातावर 2-3 मूर्त्या होत्या. मग किरणने एक घेतली आणि आपण एक केली. बघा मूर्ती कशी वाटली, सांगा झटकन कशी वाटली त्या. तुम्ही लवकर येऊन मूर्ती बुक करून जा. मग तेवढ्यात आले आपल्या लोह्याचे फेमस असे लोहा एडिट चॅनलचे संजूभाऊ धडके आणि रुपेश भाऊ नागरगोजे. हे दोघं आले लगेच त्यांच्या मागे आले द क्रिश फिल्मचे ओनर कृष्णाभाऊ जाधव. मग हे दोघं लागले होते आपल्या गणपतीचे व्हिडिओ बनवायला. तेवढ्यात आगमन झाले माई इव्हेंटचे संचालक सौरभ भाऊ देबडवार. काहीतरी खायला आणले होते, ते काय आणले तुम्हीच बघा. तर गन्ना भाऊ यांना 3 महिन्याखाली मुलगी झाली, 2-3 महिन्याखाली. तर त्यांनी मला आज जिलेबी खाऊ घातली. भाऊनं आणली जिलेबीन खाऊ घातली आपल्या मित्राला. मग आपण बी आपल्या मित्राला सर्वांना चाय पाहिजे. याच्यासाठी एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.